आता मात्र गोलंदाजीमध्ये निश्चितच धार वाढली आहे इनगाव संघाची. नक्कीच बघा, समालोचन कक्षामध्ये श्लोक हर्षित इलेव्हन कान्नोर या संघाचे पाठीराखे आणि स्पॉन्सर श्याम सर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत जाणता राज्य क्रिकेट संघाकडून. आणि दरम्यान पहिला गोलंदाज यश आणि स्ट्राईकला फलंदाज वैभव, नॉन स्ट्रायकर तेजस. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. निश्चितच आता मात्र चला लवकर गोलंदाजी स्टार्ट करायची आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 3 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं पहिले षटक. चेंडू घेऊन येतो यश. यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये सीधा जातोय सीमा रेषेपलीकडे. बिग हिट, चौकार. डीजे आणि विष्णू सर. आठवण झालेली आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आणि यावेळेस सुद्धा बघूया काय करते मैदानामध्ये. चेंडू पुन्हा जातोय या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. वैभव परततायत. मात्र मोठा झटका लागतोय कानोर संघाला. एक चौकारानंतर वैभव बॅक टू द पवेलियन. मयूरची सुद्धा स्कोरर आणि आता डीजे. आणि ज्या SPL सामने होत असतात त्यामधला एक महत्वाचा घटक म्हणजे मयूर, अतुल, त्याच्यानंतर साहिल, जीवन, हे सगळे नवोदित खेळाडू, शील्ड प्रीमियर लीगचे बॅकबोन. निश्चितच परेश यावर्षी सुद्धा आपल्याला SPL चा थरार पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया त्यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा यश इथे मात्र कमबॅक करतोय. का सुंदर गोलंदाजी. ते मात्र वैभवला बाद केलाय. यावेळेस आपण बघतोय थर्ड मॅनच्या दिशेने 3 खेळाडू तब्बल चेंडूचा धाव घेत आहेत. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि आउटफील्ड खराब असल्यामुळे या ठिकाणी बाउंड्री अर्जित होत नाहीये. 2 धावा. 6 रन आणि सध्या स्कोरर रोहित. चेंडू झालेले आहेत 3 चेंडूमध्ये 6 धावा, 1 विकेट. अजूनही तेजस वेट करतोय नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा बघा रिव्हर्सचा प्रयत्न परंतु फसलेला आहे. या ठिकाणी आपण बघतोय चांगले धावा येत असताना रिव्हर्सचे फटके खेळाडू का खेळतात हे गणित मला अजूनही कळलेलं नाहीये. निश्चितच परेश, परंतु इथे जर राईट हँड बॅट्समन असेल तर त्यासाठी सजवलेला फील्ड आणि तो फील्ड जर चेस करायचा असेल तर त्यासाठी रिव्हर्सचा प्रयत्न जरूर होतो आणि चौकाराची शक्यता जास्त असते आणि विकेट कॅच जाण्याचा प्रयत्न होत नाहीये. त्यामुळे रिव्हर्सचे फटके खेळले जातात. आणि आता मात्र अक्षय, ते मात्र निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा अक्षय. इथे मात्र चूक करणार नाही अक्षय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पलीकडे. षटकार डीजे. परफॉर्मन्स विष्णू सर. नक्कीच आता बघा आता सामन्याला मजा यायला सुरुवात झाली आहे. डीजे इज ऑन अँड विष्णू सर इज ऑन. निश्चितच परे जसं जसा सूर्य तापत चाललाय तसा तसा सामन्यामध्ये गरमी वाढत चालली. आता मात्र
60 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे मला वाटतं मैदानामध्ये. नक्कीच बघा, हाय हिटेड मुकाबला. आणि आता बघतोय आपण राऊंड विकेट, यावेळेस सुरेख असा सुरुवात आणि यावेळेस कॉट बिहाइंड. ते मात्र अक्षय बाद होतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. काय उत्तुंग षटकार मारला होता, परंतु इथे मात्र माघारी परतावं लागेल आणि कमबॅक करताना पुन्हा एकदा इनगाव संघ. डीजे मला गोट्या एम्पायरची इथे आठवण होते. आपण पाहिलं असेल मंगेश धुले जेव्हा आयोजन करायचं त्यांच्या इथे आवर्जून गोट्या अंपायर यायचा आणि रात्रीच्या मध्ये टेम्परेचर वाढवायचा, का सुंदर डान्स करायचा मैदानामध्ये. आणि त्यानंतर मात्र असं डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळतात मैदानात. नक्कीच बघा, पहिला षटक यशने हाताळलं. त्यामध्ये तब्बल आपण एक 6, एक 4 आणि 2 धावा, अशा 12 धावा आपण पाहिल्या. परंतु 2 महत्त्वाच्या विकेट्स त्या ठिकाणी वैभव आणि अक्षय यांच्या 2 विकेट्स तेजसने मिळवून दिल्या. आणि आता दरम्यान गोलंदाजी मार्कवर रोशन आणि नवीन फलंदाज तेजसला साथ द्यायला गेलाय अंकित. आता मात्र सर्व धुरा तेजसकडे. निश्चितच आता मात्र पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, परंतु बघा स्थानबद्ध केलंय तेजसला. पहिला निर्धाव चेंडू रोशनच्या माध्यमातून. निश्चितच इथे मात्र चांगला चेंडू हातोलतोय रोशन रोशन जाधव. दुसरा चेंडू या ठिकाणी पंकज बनोटे यांचं आगमन होतंय. कालच्या मॅच मध्ये आपण त्यांची खेळी पाहिली. इथे मात्र फलंदाज होईल बाद. काय सुंदर झेल इथे मात्र जर्सी नंबर 10 रोहित. ते मात्र तेजस बाद होतोय आणि मोठा झटका इथे मात्र लागतोय. आता मात्र या ठिकाणी आता मात्र कानोर बॉईज संघाला गळती लागलेली आहे. 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी तंबूमध्ये परतलेत आणि आता मधल्या फळीला इथे कमाल दाखवावं लागेल जर का या मॅच मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल. इथे मात्र आपल्या कमिटीसाठी 4थ्या नंबरचं पारितोषिक येते कुमार यश बनोटे यांच्याकडून. उद्योजक युवा उद्योजकशील यांच्याकडून 4थं पारितोषिक इथे मात्र आपल्याला प्राप्त होते. कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. जांताराजा क्रिकेट संघ शील जांताराजा चषक 2025 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. पुढील फलंदाज प्रज्योत. आणि आता मात्र सलामी तंबूमध्ये परतली आणि आता बघूया कान्नूर संघ आता मधल्या फळीला. जसे अपेक्षा आपण श्रेयस अय्यर आणि के एल राहुल कडून करायचो, तशी अपेक्षा आता मधल्या फळीकडून. हो, इथे मात्र काय सुंदर गोलंदाजी होताना दिसते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल रोशन जाधवने पहिली गोलंदाजी गेली होती आणि तब्बल 30 धावा त्याला कुठल्या होत्या. इथे मात्र काय सुंदर गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहावी लागेल. बघा गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करतो. दरम्यान रोहित चेंडूकडे, परंतु चेंडू जातो डोक्यावरून सीमारेषे पलीकडे. चौकार. ते मात्र चौकार येतोय.
विष्णू सर बहारदार. नक्कीच कौतुक करावं लागेल. नक्कीच कौतुक करावं लागेल. निश्चितच सुंदर डान्स आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. इथे आणि यावेळेस समालोचन कक्षाकडे बघूया काय करते. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. बिग हिट, बिग बिग षटकार. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. धावसंख्या 22. निश्चितच सलामीचा तेजस आऊट झाल्यानंतर इथे मात्र वाटलं होतं धावा रोखण्यामध्ये इंदगाव संघाला यश येईल. इथे मात्र दुसरा फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसतोय. जर्सी नंबर 20 प्रज्योतला आपण पाहतोय. सुंदर फटका दाखवला आपल्या बॅट मधून. एक षटकार दाखवतोय. एक चौकार आणि एक षटकार. लेग साईडला टार्गेट केलेले दोन्ही फटके. आणि आता बघूया पुन्हा एकदा रोशन टू प्रज्योत. धावसंख्या 3 बाद 22. आणि यावेळेस मात्र दिशा भरकटतोय. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव 23. नक्कीच बघा सलामीची फलंदाज आऊट झाल्यानंतर मधल्या फळीमध्ये सुद्धा तेवढीच दमदार खेळाडू असल्याचं सिद्ध होतंय कानोर संघाकडे. निश्चितच परेश इथे मात्र चांगली फलंदाजी दाखवतायत. ते मात्र रिव्हर्सचा मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. दरम्यान ड्रिंक्स वॉटर ऑन ग्राउंड अँड म्युझिक इन डीजे. एका छोट्याशा ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्याचं चित्र 2 षटकांमध्ये 3 बाद 23. प्रथम फलंदाजी करत असताना श्लोक हर्षित 11 कानोर संघ आणि इनगाव संघाकडून 2 गोलंदाज आपण बघितले यश आणि रोशन. सलामीची नक्कीच जोडी फोडण्यात त्यांना यश आलं, परंतु आता मात्र या ठिकाणी फलंदाज आपण बघतोय प्रज्योत आणि अंकित नक्कीच धावा उभा करतात. आणि अंतिम षटक आता असेल डेथ ओव्हर कानूर संघासाठी. शेवटची ओव्हर 6 चेंडू. हरेश काय सांगशील किती धावसंख्या येऊ शकते येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये? निश्चितच मोठे फलंदाज आहेत इथे मात्र 10 ते 15 धावा या ओव्हरमध्ये येऊ शकतात. जे सुद्धा चांगला गोलंदाज आहे, परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मैदानात उपस्थित आहेत. राईट ओव्हर द विकेट. गुडलेनचा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. बघूया काय घडते मैदानामध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी चेंडू क्रीजवर येईपर्यंत दोन्ही फलंदाज सेफ. 2 धावा त्या ठिकाणी. बघा अतिशय सुरेख अशी गॅप शोधून काढली आहे, परंतु आउटफील्ड पुन्हा एकदा याचा दोष आउटफील्डलाच जाईल. दरम्यान हा चौकार त्या ठिकाणी झालेला नाहीये. मात्र स्कोर कार्डवर आपण बघतोय 25 धावा धाव फलकावरती आहेत. 3 विकेट्स ते मात्र गमावल्यात कानोर संघाने. इथून पुढे मात्र येणारे 5 चेंडू आणि किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करतय. नक्कीच बघा इथून 10 ते 12 धावा अपेक्षा असेल 5 चेंडू मध्ये. इथे मात्र चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. षटकार ते मात्र
बॅक इन टू फॉर्म. ते पुन्हा एकदा जयेश तो अंकित. ते मात्र यॉर्करचा चेंडू होता संधी गोलंदाजाकडे. ते मात्र डायरेक्ट हिट करतोय परंतु समोर फलंदाज क्षेत्ररक्षक नव्हता त्यामुळे एक धाव इथे अजून एक्स्ट्रा मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 33. हार्दिक पांड्या जर्सी नंबर. धावसंख्या 33. बघा 3 विकेट पडल्यानंतर आता कमबॅक केलंय कानोर संघाने. 33 धावसंख्या. दरम्यान आणखीन 3 चेंडू शेष. यावेळेस लोअर फुलटॉसचा होता परंतु त्या ठिकाणी यॉर्कर एक धाव. बघा स्ट्राईक रोटेट ठेवतोय कानोर संघ. आणि आणखीन आता 2 चेंडू बाकी आहेत. निश्चितच इथे मात्र गोलंदाजाने स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग करताना दिसतोय. आणखीन 2 चेंडू आणि बघूया आता. धावसंख्या 34. नक्की 40 कडे जायची अपेक्षा असेल कानोरला. पुन्हा एकदा गुडल्यांचा चेंडू बीट होतोय फलंदाज. आणि यावेळेस आपण बघूया. बघा मगाशी एक अतिरिक्त धाव गेली होती त्यामुळे यावेळेस सावध पवित्रा आणि एक धाव लेग बाईसच्या स्वरूपामध्ये डोक्याला लागून. निश्चितच इथे मात्र डायरेक्ट हिट केला असता परंतु कव्हरला कोणताही खेळाडू उपस्थित नव्हता त्यामुळे डायरेक्ट हिट त्यांनी केलं नाही. बघितलं जर डायरेक्ट हिट झाला नसता तर निश्चितच तिथे एक धाव एक्स्ट्रा गेली असती. म्हणूनच शेवटचा चेंडू या इनिंग मधला. धावसंख्या 35. लास्ट बॉल. लोअर फुल टॉस यावेळेला बघूया. डीप मिड विकेटला दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघूया गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरथ्रो आणि तिसरा चेंडूसाठी धावत असताना यावेळेस मात्र फलंदाज बाद. 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे 37. आणि यावेळेस आता इनगाव संघाला जिंकण्यासाठी 3 ओव्हर्समध्ये 18 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. दरम्यान बघूया डीजे. अडतीस धावांची आवश्यकता आहे. काराव आणि चामटोली दोन्ही संघांना त्यांच्या कॅप्टनला आणि संघांना विनंती आहे. काराव आणि चामटोली दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ग्राउंडच्या आसपास थांबायचं आहे. यापुढील सामना आपला होऊ शकतो किंवा त्यापुढील होऊ शकतो. कृपया आपण मैदान सोडून जायचं नाहीये. आपल्याला मैदानाच्या आसपास खायचं असेल तर खायची सुविधा आहे. आईस्क्रीम सगळं अवेलेबल आहे. आपण कृपया इथेच थांबायचं आहे. काराव आणि चामटोली. आणि दरम्यान कानोर संघाने लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पुन्हा एकदा जाऊया डीजे. आणि शंकर आणि रोहित वन्स अगेन. हरेश बघा अभेद्य अशी जोडी आहे मागच्या मॅच मधली.
तब्बल शंकरने मला वाटतं 27 धावा आणि रोहित सामनावीर 29 धावा काढल्या होत्या आणि एक हाती 64 धावांचं आव्हान त्या ठिकाणी खेचून आणलं होतं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र 3 षटकांमध्ये 38 धावांचं आव्हान असेल. निश्चितच परेश इथे मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे शंकर आणि रोहितला. आपल्या फॉर्ममध्ये आहेत आजच्या दिवसामध्ये. पाहूया आता हे रन चेस होतात का, परंतु कानूर संघाची गोलंदाजी तितकीच भेदक आहे. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे. 3 षटकांमध्ये 38 धावा म्हणजे 13च्या सरासरीने रन निश्चित रेट 13 पर ओव्हर. निश्चितच परेश 13ची धावसंख्या काही मोठी नाहीये टेनिस बॉलमध्ये आणि आपण ते सहजरित्या चेस झालेली पाहतोय. आता मात्र इथे इनगाव संघ काय करतोय पाहूया. लेफ्ट हँडेड बॅट्समन शंकरला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये जोरदार फटकेबाजी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अक्षयला. मॅचमध्ये सुद्धा अक्षयने सुंदर गोलंदाजी केली होती. यावेळेस बघा स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा शंकर. मागच्या मॅचमध्ये पहिल्या 2 चेंडूवर आपण एक 6 आणि एक 4 पाहिला होता आणि जितेंद्र त्यावेळेला गोलंदाजी करत होता आणि यावेळेस मात्र आता गोलंदाजी मार्कवर अक्षय आणि पुन्हा त्याच्या समोर तडाखेबाज फलंदाज शंकर विषय. डावखुरा फलंदाज जणू काही शिखर धवन या ठिकाणी. बघा सुरेख असा चेंडू यॉर्करचा फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. निर्धाव चेंडू. सुंदर सुरुवात केली अक्षयने. निश्चितच इथे मात्र तेच तर्रार गोलंदाजी पाहतोय आपण. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पूर्णपणे बीट होत आहेत शंकर. पुन्हा एकदा जाऊया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा बघा सुरेख यॉर्कर या ठिकाणी अपील केलं जाते आणि या ठिकाणी पंच अपील उंचावून ठेवतायत. शंकर बॅक टू द पवेलियन. गोल्डन डक वर इथे परत पाठवले आणि काहीच त्या ठिकाणी एक हेल्दी स्लेजिंग आपण बघितलं मैदानावर. आणि बघा शंकर यावेळेला बॅक टू द पवेलियन. आता मात्र गणित बदलतंय. 1 डाऊन फलंदाज रोशन आणि शंकर बघा नक्कीच कानोर संघासाठी सुद्धा त्या ठिकाणी कधी खेळायला त्यांच्यात जात असतो, त्यामुळे एक हेल्दी स्लेजिंग आपण पाहिलं. कानोर प्रीमियर लीग मध्ये शंकर आवर्जून असतो आणि यावेळेस आपण बघितला बघा पुन्हा एकदा बॅट्समन पहिला चेंडू सिक्सर. निश्चितच इथे मात्र रोशनच्या बॅटमधून षटकार बघतोय आपण. आल्या आल्या इन्फॉर्म पवेलियन मधूनच जणू काही सेट होऊन आलाय आणि आल्या आल्या दाखवतोय षटकार. डीजे. पुढील चेंडू एका उत्तुंगाच्या षटकारानंतर बघूया. रोशन आणि यावेळेस अख्खूड टप्प्याचा चेंडू बीट होतोय फलंदाज. कमबॅक करतोय अक्षय. निश्चितच एक षटकारानंतर इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 6 धावा आपण धाव फलकावर पाहतोय 1 विकेटच्या बदल्यात. आता मात्र इथून पुढे चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. आव्हान मोठं आहे. ते मात्र पुन्हा एकदा भिरकावून देतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव जरूर मिळेल. नक्कीच बघा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अक्षय पॉवर प्लेचं षटक आहे
आणि फक्त 2 फिल्डर सर्कल बाहेर असतात आणि जिथे फिल्डर उभा केलाय तिथेच फलंदाजाला मारायला फोर्स करतोय आणि तर पण एकच धाव फक्त या चेंडूवर आणि धावसंख्या पहिल्या 5 चेंडूनंतर धावसंख्या 1 बाद 7. बघा निश्चित पॉवर प्लेमध्ये बॅट्समनला एका ठिकाणी मारायला फोर्स करणं म्हणजे नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी. निश्चितच परेश. आता मात्र जर्सी नंबर 10 रोहित ते मात्र फलंदाजी करताना दिसेल आपल्याला. मागच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहिलेत. मॅन ऑफ द मॅच सुद्धा होता. तब्बल 29 धावा कुठल्यात. आता मात्र तशीच अपेक्षा इनगाव संघाची त्याच्याकडून. आणि पहिल्या चेंडूवर चेंडू हवेत जातो, बघूया काय घडतंय. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडू अडवला जातोय, दरम्यान 2 धावा. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि 2 धावा इथे मात्र मिळतायत आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9. 1 बाद 9. बघा शंकरची विकेट ज्या वेळेला पडली त्यावेळेला काहीसं एक तणावपूर्ण वातावरण होतं इनगाव संघाच्या गोटामध्ये, परंतु पहिल्या चेंडूवर रोशनने जो खणखणीत षटकार घेतला त्यानंतर आता धावसंख्येने वेग घेतलाय आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9. परंतु आणखीन आपण पाहिलं 29 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. हरेश नक्कीच 29 म्हणजे सरासरी आता 14.5च्या सरासरीने धावसंख्या इथे काढावी लागेल. निश्चितच पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं पडल्यामुळे इथे मात्र थोडासा दबाव वाढताना दिसतोय इनगाव संघासमोर आणि त्यांचा मोठा खेळाडू इथे मात्र बाद होतोय. त्याचाच हा परिणाम दिसतोय. दरम्यान बघा रोहित आणि रोशन लेफ्टी रायटी वन्स अगेन. बघा लेफ्टी शंकर आऊट झाल्यामुळे पुढचा फलंदाज लेफ्टी त्या ठिकाणी गेलेला आहे ग्राउंडवर आणि नक्कीच या छोट्या छोट्या मॅच टॅक्टिक्स या ठिकाणी फायदा होतो बॅटिंग टीमला आणि गोलंदाजी टीमला सारखी फिल्डिंग त्या ठिकाणी चेंज करावी लागते आणि लवकरात लवकर दुसरा षटक चालू करायचंय. 29 इन 12 बॉल्स. पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू बघा गुडलेनवर या ठिकाणी भार दिला जातोय कानोर संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाज ऋतिक मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं त्यानेच ही मॅच फिरवली होती. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहतोय आपण ऋतिकची. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन येतोय. ते मात्र भिरकावून दिलाय. चेंडू सरळ जाईल सीमारेषे पलीकडे. षटकार आणि हा रोशनच्या बॅट मधून दुसरा षटकार आपण पाहतोय. डीजे डीजे पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डीप मिड विकेटला बघूया काय करते मैदानात. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी रोहित नकार देतोय दुसऱ्या धावेला. आता एक आता मात्र स्ट्राईक रोहित स्वतःकडे ठेवतोय. इथून पुढे येणारे समीकरण पहा. 9 चेंडू आणि 22 धावा. या षटकारानंतर मात्र थोडासा इनगाव संघ पुढे सरकतोय. नक्कीच बघा 9 चेंडू म्हणजे या षटकामधील 3 चेंडूवर जर का 5 ते 10 धावा येऊ शकल्या तर नक्कीच शेवटचं षटक पाहायला त्या ठिकाणी उत्सुकता वाढेल सगळ्यांची. दरम्यान 9 चेंडू 22 धावा. 50-50% मॅच विन प्रेडिक्शन. निश्चितच इथून मात्र 50-50% असेल सामना. पुन्हा एकदा रोहित. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम. दरम्यान दुसरा धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न मिस फिल्डिंग आणि आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी फलंदाज बाद. इथे मात्र गरज नव्हती दुसऱ्या ओव्हरची, दुसऱ्या रनची. ती चूक करतोय रोशन आणि स्वतःचा गडी विकेट गमावून बसतोय. डीजे
सागर. सागरमध्ये सुद्धा क्षमता आहे आणि त्याची सुद्धा फटकेबाजी आपण पाहिली आहे हिनगाव प्रीमियर लीगमध्ये. आता मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी. बघा पुन्हा एकदा ऋत्विक टू रोहित. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडूमध्ये. शॉर्ट टर्म चेंडू हवेत भिरकावून दिला. बघूया काय करते, मैदानात की मैदानाच्या बाहेर. यावेळेस मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. बिग हिट षटकार. मात्र सामन्याचं समीकरण या षटकारानंतर बदलतंय. आता येणारे 7 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक राहील रोहितकडे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. बघा 15 धावा काढल्या या ओव्हरमध्ये. निश्चितच इथे मात्र 6 चेंडूमध्ये 14 धावा. जर का 1-2 मोठे फटके इथे आले ना बरेच, तर सामना सहज खिशात घालू शकतो. आणि जो दोन्ही फलंदाज दिसतात आपल्याला, रोहित आणि सागर, दोघांमध्ये ती क्षमता आहे आणि त्यांची फटकेबाजी आपण पाहिली आहे. इथे मात्र कान्नूर डिफेंड करू शकतो का? कोण गोलंदाजी करेल? इथे मात्र लॉंग डिस्कशन चाललंय कान्नूर संघाचं. नक्कीच बघा मगाशी इथे शंकर आपण पाहिलं बाउंड्रीच्या बाहेरून टीमला सूचना करत होते की फक्त 2 सिक्सर आपल्याला पाहिजेत आणि हा सामना आपल्या साईडने. तुम्ही घाई करू नका. आणि पुन्हा एकदा आपण रोहितकडून तसेच खेळ पाहिला आणि आता लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. आता मात्र अनुभवी अंकितला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. कप्तानने लॉंग डिस्कशन नंतर त्याच्याकडे चेंडू सोपवलाय आणि त्याच्या खांद्यावरही दुरा दिले. तो रोखू शकेल का? 6 चेंडूमध्ये 14 धावा. ते मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतो रोहितला. आणि रोहित आता इन्फॉर्म बॅट्समन आहे. इथून पुढे जर का एकाच षटकार आला तर मात्र सामना सोपा होऊ शकतो हिनगाव संघासाठी. नक्कीच बघा रोहितची अपेक्षा असेल की जास्तीत जास्त वेळ तो स्ट्राईकवर राहील, कारण की नवीन फलंदाज सागर अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये आणि 6 चेंडूमध्ये 14 धावा जर का हव्या असतील, नक्कीच रोहितच्या बॅटमधून 1 ते 2 मोठे फटके बघायला मिळाले तर ही मॅच सहजरित्या इनगाव संघाकडे येऊ शकते. परंतु जसा आपण उल्लेख केला त्यानुसार अनुभवी गोलंदाज अंकित कानूर संघाकडून डेथ ओव्हर घेऊन येतोय. अतिशय रोमांचक असा सामना. 6 बॉल 14, लास्ट ओव्हर टू गो. पहिला चेंडू बघा या ठिकाणी एलबीडब्ल्यूचं अपील केलंय आणि त्या ठिकाणी रोहित बॅक टू द पवेलियन. टर्निंग पॉइंट. ते मात्र रोहित बाद होते एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात. पंचांनी वेळ जरूर घेतला परंतु डिसिजन दिलाय आणि इथे मात्र फलंदाज होते बाद आणि मोठा फटका इथे मात्र लागतो हिनगाव संघाला. आणि ज्या रोहितकडून अपेक्षा होती की हा सामना तो जिंकून देईल, तोच मात्र माघारी परततोय. आत्ता मात्र फलंदाजी मार्कवर आपण यशला बघतोय. पाहूया यश काय करू शकतो का? इथून पुढे येणारे 5 चेंडू. 14 धावा. यश बघा पहिला सुरेख चेंडू अंकितने पवेलियन मध्ये पाठवले रोहितला. सुरेख असा पायचीत केलंय फलंदाजाला एलबीडब्ल्यू. आणि आता यश बघा यंग नवोदित असा यश आणि पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली आहे.
सागरला स्ट्राईक देतोय, परंतु आता स्ट्राईक रोटेटने या ठिकाणी काम होणार नाहीये. आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आणि आता सागरवर सर्वांची नजर असेल. निश्चितच आता मात्र 13 धावा मात्र कराव्या लागणार आहेत. 4 चेंडू 13 धावा एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये इनगाव संघ. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा यॉर्करचा मारा आणि दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. 3 चेंडू 12 धावा. इथून पुढे मात्र 2 मोठे फटके जर आले तर मात्र हा सामना जिंकू शकतो इंगाव संघ. आता मात्र पुन्हा एकदा एक धाव आणि या सिंगल डबलने इथे मात्र पुढे काय होणार नाहीये. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 11 धावा. ते मात्र आता सागर 2 षटकार मारू शकेल का? जर इथे सागरने 2 षटकार मारले तर मात्र सामना इनगाव संघ जिंकू शकतो. नक्कीच बघा, येणाऱ्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत आणि त्यामध्ये रोहितची विकेट गेली आहे. दरम्यान यावेळेस आता 2 चेंडूमध्ये 11 धावा आणि सागर. बघूया पहिल्या चेंडूवर जर का 6 आला तर नक्कीच एक अपेक्षा उंचावतील. दरम्यान त्यांना कंपल्सरी चेज असेल, म्हणजे 2 सिक्सच लावायला लागतील. निश्चितच परेश इथून पुढे जर 2 चेंडू 2 षटकार ओ इथे मात्र पूर्णपणे मिस होत आहेत फलंदाज आणि आता मात्र सामना पूर्णपणे खिशात घालतोय कान्नूर संघ. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. ते मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय शतरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि सामना जिंकतोय कान्नूर बॉईज संघ. दरम्यान आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 14 रन डिफेन्स केले अंकितने आणि 2 महत्वाच्या विकेट्स म्हणजे रोहित आणि सागर अशा 2 महत्वाच्या विकेट्स घेऊन अंकित ठरतोय या सामन्याचा सामनावीर.